पुणे नाशिक महामार्गावर आज मनसरामध्ये होणारा जो बस स्थानकासमोर होणारा जो चक्काजाम आंदोलन आता या ठिकाणी पार होतं आहे। या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जमले होते। तर या ठिकाणी काही नागरिकांकडून त्यांची काय मागणी आपण समजून घेऊ। दादा काय नाव? मनोहर जुन्नरे, मनसर यश कॉर्नर राहतो मी। दादा आता हे आंदोलन झालं चक्काजाम, काय मागणी होती तुमची? मागणी एकच आहे की इथल्या मनसरच्या भूमीला जो काही न्याय मिळाला पाहिजे। इथलं जे दळणवळण जे आहे ते फक्त एस टी महामंडळानं विश्वासून राहता रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे। जर पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला आणि त्यात मनसर गावाला प्राधान्य मिळालं तर नक्कीच इथलं उद्योगधंदे आणि नवीन तरुणांना रोजगार मिळेल याच्यामध्ये, आणि इथल्या मनसर नगरीचा सुद्धा विकास चांगला होईल। तुम्ही मनसरकर म्हणून बोलताय, पण तुम्ही काय करता? मनसरकर म्हणूनच बोलतोय मी, यश कॉर्नरला राहतो। तुम्ही काय करता? तुमचा व्यवसाय काय आहे? मी आता सेवानिवृत्त आहे। आमच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय साहेब हे, कारण पुढच्या भावी पिढीला काहीतरी रोजगार हवेत। शेतकरी फक्त शेती करून नाही जगू शकत ना, शेतीसोबत जोडधंदे हवेत त्यांना ना। तर जोडधंद्यासाठी हा रेल्वे मार्ग झाला तर याच्यातून भविष्यात या मनसर विकासाचा आणि या तरुण रोजगारांना चांगली संधी मिळेल याच्यात। आता जवळपास तुमचं वय खूप आहे, साधारणतः 20 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। मग राजकारणी लोकांना हा प्रश्न सोडवण्यात अपयश आले का? नाही ना, राजकारण्यांनी त्यांचं राजकारण जास्त केलेलं आहे याच्यामध्ये। पण आत्ताचं जे सरकार आहे केंद्रात बसलेलं किंवा राज्यामध्ये बसलेलं, हे काहीतरी विकासाची चांगली कामं करत आहे असं निदर्शनात आलेलं आहे। कारण आपला लोणावळा खंडाळा घाट घेतला असेल, गाड्यांचं ट्रॅफिक किंवा काय मिसिंग लेन झाली चालू, त्याच्यामुळे फरक पडायला लागलेला आहे। जर तशी जी पुणे नाशिक रेल्वे जर झाली तर नक्कीच आम्हाला वाटतं ह्या परिसराचा पण विकास होईल आणि इथल्या तरुण रोजगार लोकांना नोकऱ्यांची संधी निर्माण होईल अशी आम्हाला भावी अपेक्षा आहे। आता जे खोडचं कारण दिलं जातं GMRTचं ते किती खरं वाटतं? संपूर्ण खोटं कारण आहे, त्याच्यामुळे काही उपयोग नाही। ते उचलून घेऊन गेलं तरी चालेल, कारण त्याचा ना रोजगार मिळाला आहे ना काही उपयोग झालेला आहे। जे काय होत असेल त्या प्रकल्पावरती फक्त खर्च केला गेलेला आहे आणि तो पैसा पाण्यात गेलेला आहे। तर चुकीचे आणि निरुपयोगी प्रकल्प ह्या विभागामध्ये नको आहेत आम्हाला। अर्ध्या रात्रीत असं काय घडलं की हा प्रकल्प रद्द केला जातो आणि डायरेक्ट फुलतांबा मार्गे हा प्रकल्प जारी केला जातो? साहेब काय असं अर्ध्या रात्रीमध्ये ना, एका मिनिटामध्ये पण इकडचा आमदार तिकडे जातोय, खासदार बदली होते। तुम्हालाही कल्पना आहे, जनतेला सगळी जाणीव आहे। फक्त आत्ताच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळ्यांनी एकत्र येऊन जर धडक दिली तर हा नक्की मार्ग होऊ शकतो एवढी आम्हाला ग्वाही आहे साहेब। दादा तुमचं काय नाव? निगोड, संतोष निगोड। तुमची काय मागणी? तुम्ही आज आंदोलनात सहभागी झाले, पुन्हा नाशिक रेल्वे व्हावं एवढंच मागणी। काय झाली पाहिजे? काय फायदा या भागातील लोकांना जायला यायला इथं कसं होतं, एस टीने गर्दी होती लई आणि त्याच्यामुळं व्हायला पाहिजे। आता आपल्या भागातून विमानतळ गेलं, त्याच्यानंतर म्हणतात की खासदारकी गेली एक जणाची। आता जर रेल्वे गेली तर अजून एका खासदाराची खासदारकी गेली पाहिजे अशी इथं या सभेमध्ये घोषणा देण्यात आली। त्याला काय वाटतं? व जाऊ शकते नाही झाल्यावर रेल्वे केली तर राहू शकते। अजून काही नागरिक आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करू। दादा या श्रीकांत नाव सांगा, परिचय द्या। किरण डोबळे। आता तुम्ही चक्काजाम आंदोलनासाठी आले होते, काय प्रमुख मागणी तुमची? तर मागणी काय, आता सगळ्यांनी एकच मागणी केलेली आहे की जवळजवळ आपल्या जन्मापासून आपण पाहतोय की पुणे नाशिक जो रेल्वेचा महामार्ग आहे, हा रेल्वे मंजूर झाली किती दिवस झाले ऐकतोय, परंतु प्रत्यक्षात ती काही अजून आली नाही। अनेक जणांनी प्रयत्न केले, अनेक जण करतात आहे, पण अजून काही यश मिळालेलं नाही। त्याच्यामुळं आता मध्यंतरी असं कळलं की त्याचा मार्ग बदललेला आहे, परंतु दळणवळणाच्या दृष्टिकोनातून किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथल्या बेरोजगारांना संधी म्हणून तरुणांना कामाच्या संदर्भामध्ये निश्चित या रेल्वेचा फायदा होणार आहे। आणि म्हणून ह्या मार्गे जर झाली तर निश्चितच या क्षेत्रांना औद्योगिक स्वरूप प्राप्त होईल आणि त्याचा सर्वसामान्य शेतकरी असतील, तरुण असतील, या सगळ्या बाबतीत त्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। एक तांत्रिक समिती त्याच्यात स्थापन केली काकोटकरांची, ती तांत्रिक समिती म्हणजे काही उशीर आलेलं स्थान पण आहे का? नाही असंच म्हणावं लागेल, कारण याच्या आधी असा किसनराव बानखिले असतील किंवा आढळराव पाटील असतील किंवा आता अमोल कोल्हे, प्रत्येक खासदार त्या ठिकाणी प्रयत्न करतात ते। पण आता हे समिती स्थापन केली म्हणजे फक्त आता त्याच्यावरती कुठंतरी वेळ मारून न्यायची की काय, अशीच एक प्रकारचा प्रकार आहे। समजा ना, माझं नाव बजरंग देवडे। काय मागणी तुमची या आंदोलनातून? या आंदोलनातून एकच मागणी आहे का ही नाशिक पुन्हा रेल्वे होणं गरजेचं आहे। यात
नक्कीच आजचं जे आंदोलन झालं या ठिकाणी ह्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, विद्यार्थी होते, महिला होते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील होते. पण ही रेल्वे होणं खूप गरजेचं आहे, कारण की ह्या रेल्वेच्या माध्यमातून नुसता पुणे जिल्ह्याचा किंवा नाशिक जिल्ह्याचा विकास होणार नाही. तर एक कनेक्टिव्हिटी तयार झाल्याच्यानंतर एक धार्मिक, औद्योगिक आणि शैक्षणिक या तिन्ही गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण की ह्या भागामध्ये भीमाशंकरसारखं ज्योतिर्लिंग असेल, जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायक असतील, अष्टविनायकची तीर्थस्थळं जुन्नर तालुक्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर जो शेतीप्रधान हा जो पट्टा आहे की या भागामध्ये धरण क्षेत्र जास्त आहे, बागायत क्षेत्र जास्त आहे. या भागातील जो शेतीमाल आहे तो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नाशिक मार्गे दिल्लीच्या ठिकाणी जाण्यास त्याला अजून वाव मिळेल आणि इथली लोकांची प्रगती होईल अशी अपेक्षा आहे. टायगर टाईमसाठी रवी लोखंडे, मंचर.